तपोवनामधल्या वृक्ष तोडीवरून राज ठाकरे यांनी सुद्धा पोस्ट केली आहे। साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। संघर्षाची भूमिका घेतली तर आम्ही जनतेसोबत आहोत असंही त्यांनी राज्य सरकारला इशारा देताना म्हटलेलं आहे। उद्योगपतींचे दलाल म्हणून सत्ताधारी काम करतात, उगाच संघर्ष वाढवू नका असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे। राज ठाकरे यांनी सरकारला इशारा देताना संघर्ष वाढवू नका असं म्हटलेलं आहे। तसंच संघर्ष वाढला तर आम्ही जनतेसोबत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। सरकारनं संधी साधूपणा करू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारला इशारा दिलेला आहे। तर तपोवनामधल्या या वृक्षतोडीचा मुद्दा गाजलेला आहे। पर्यावरण प्रेमींनी यावर आक्षेप नोंदवलेला आहे। नाशिककरांनी सुद्धा यावर संताप व्यक्त केलेला आहे। सयाजी शिंदे यांनी सुद्धा तपोवनामध्ये जाऊन तिथली पाहणी करून राज्य सरकारला इशारा दिलेला आहे। एकही झाड आम्ही तोडू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांनी सुद्धा फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि सरकारनं संधी साधूपणा करू नये असं ठणकावलेलं आहे। उद्योगपतींचे दलाल म्हणून सत्ताधारी काम करतात अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। संघर्ष उगाच वाढवू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही जनतेसोबत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमका निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण राज ठाकरे यांची पोस्ट झी24 तासवर पाहतोय। वृक्षतोडी संदर्भात त्यांनी ही पोस्ट केलेली आहे। तपोवनामधील वृक्षतोडीला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारला त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे। सरकारनं संधी साधूपणा करू नये असं त्यांनी ठणकावलेलं आहे आणि त्याचबरोबर उद्योगपतींचे दलाल म्हणून सत्ताधारी काम करतात असंही त्यांनी म्हटलंय। राज ठाकरे पोस्टमध्ये काय म्हणतात आपण पाहतोय। आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झाला, त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या। मग आता कुठं कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागतायत? बरं, ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील असली पोकळ आश्वासनं सरकारनं देऊच नयेत, कारण असं कधीही होत नाही। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारनं काही वर्षांपूर्वी केलेली होती, जी झाडं कुठे दिसलेली नाहीयेत। असो, आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावानं ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करून टाकायची। इतकाच विचार या सरकारचा असणार आहे। नाहीतर सध्या महाराष्ट्रामध्ये दुसरं काय सुरू आहे? जमिनी गिळणं, नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हे सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसत आहेत। नाशिककरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम राहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील। यामध्ये खरं तर कोणाचंच राजकारण नाहीये। या आता होणाऱ्या निवडणुकांनंतर सुद्धा आमचा या वृक्षतोडीला विरोध राहील। माझं सरकारला आव्हान आहे की उगाच संघर्ष वाढवू नका। लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा। तरी पण सरकारनं संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि असेलच असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे।